कोकण आणि गणपती हे एक भावनेचं, श्रद्धेचं, जिव्हाळ्याचं समीकरण. या पलीकडे जाऊन हा गणपती आता महाराष्ट्राचंही श्रद्धास्थान आहे. त्याच पलीकडे तो जगात सुद्धा महाराष्ट्राची ओळख म्हणून पोहोचलाय. कोकणवासियांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात आणि नंतरही उत्सवाशी निगडीत अनेक व्यवसाय सातत्यानं चालत असतात. पीओपीच्या मूर्तीची निर्मिती फक्त गणेशोत्सवाच्या काळातच होते असं नाही, तर त्याची प्रक्रिया वर्षभर सुरू असते. रायगडातलं पेण हे तर गणेश मूर्तींचं माहेरघर. मात्र पीओपी बंदीच्या शासनादेशामुळे गणेश मूर्तींची निर्मिती करणारं पेण चिंतेत सापडलंय. सध्या इथं अनेकांना आपल्या रोजगाराचं काय होईल असा प्रश्न आहे. अनेकांनी तर सरकारी आदेश शिरसावंद मानत गणेश मूर्ती कारखाने बंद ठेवले आहेत. जर का माझ्यासारखा एक कारागीर एक पेंटिंग करू शकतो, तो मातीचं काम नाही करू शकत, माती काम मला येतच नाही, तर माझं कुटुंब असे लाखो परिवार आहेत. जर का हे पीओपी बंद झाली तर लाखो परिवार काय करतील मला सांगा. गव्हर्नमेंटने याचा पण विचार करायला पाहिजे की नको? असे मग त्यासाठी मोर्चा केलेला आहे. मग आता तो काय निर्णय होईल तो पण माझं असं डायरेक्ट म्हणणं आहे की पीओपी चालू व्हायलाच पाहिजे, नाहीतर माझ्यासारखे लोक मरतील, असे लाखो करोडो माणसं मरतील.